सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. आपण जे काही आतापर्यंत अंदाज दिलेत त्या अंदाजाची पूर्ण सारांश आणि ह्या वातावरणामध्ये जी काही दुष्काळ नावाची पद्धत वारंवार थोडं वातावरण महाराष्ट्रातून बखाडी स्वरूप झालं किंवा ढगपण नाही दिसला की लगेच दुष्काळ उमचळतो, अशी जी काही पद्धत आहे त्या पद्धतीवरती उत्तर आणि तुमच्या मनात असलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची संपूर्ण उत्तर घेण्यासाठी आपण हा लाईव्ह घेतोय. आताच आपण आपल्या ऍप्लिकेशनचा लाईव्ह पूर्ण केलाय आणि जे काय तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते आवर्जून म्हणा आणि त्याचं उत्तर घ्या. मित्रांनो, 31 तारीख म्हणजे उद्या 31 मेला महाराष्ट्रामध्ये जे ढगाळ वातावरण बंद पडलं होतं 3 दिवसापासून आणि ह्या 3 दिवसामध्ये तुमचं टेन्शन जे काही बातमीने वाढले आहे ते ह्या 2 दिवसात पुन्हा कमी होणार आहे. लक्षात घ्या, उद्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये जो काही बदल होतो अपेक्षेपेक्षाही बरा, म्हणजे खानदेश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये वातावरण हे सक्रिय होऊन जातं. पाऊस नाही, उगम मोजक्या ठिकाणी पाऊस आहे. तर ते भाग कुठले ते पहिली गोष्ट पाहून घ्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये या 2 दिवसात 2-4 दिवसात काही नव्हतं ते पुन्हा सुरू होते. भोकरदन जाफराबादमध्ये 48 तास म्हणजे 31, 1, 2, 3 ते 4-5 तारखेपर्यंत रोज तिथे सापटा शिपटा काही ठिकाणी बरा किंवा मागच्या इतका पाणी असं होणार आहे. आणि ह्यावेळेस त्या भोकरदन जाफराबाद बुलढाण्यासह थोडी व्याप्ती वाढणार आहे. जे मागं भाग घेतले होते त्यामध्ये थोडेसे बदल होऊन घेत राहणार आहे. थोडं टेन्शन तुमचं चांगल्या पद्धतीने कमी होतंय. कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, बुलढाणा जिल्हा यावेळेस घेणार आहे. लोणार परिसर घेणार आहे. वाशिम, रिसोड उद्या संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी तो सुरुवात करणार आहे. सर्व दूरची व्याप्ती नाहीये. वातावरण पहिले कसं आहे ते समजून घेऊयात. मित्रांनो, नांदेड पट्ट्याच्या उत्तरेकडील भागामध्ये सुद्धा गरमीची लेवल ही आता 2 दिवसांमध्ये कमी होते. आवाज कमी येतोय? ठीक आहे, अजून आवाज वाढतो. तर उद्या नागपूर, अकोला, अमरावतीमध्ये सुद्धा 31 मेला सुरुवात होते आहे. त्याचबरोबर जी काही पद्धत आहे छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, विदर्भात उद्यापासून वातावरण पूर्णपणे चेंज होते. आजच्या वातावरणामध्ये आणि उद्याच्या वातावरणामध्ये जो काही तुम्हाला फरक जाणू लागेल आणि 2 तारखेला 2 जूनला जो काही फरक जाणू लागेल तो वातावरणामध्ये म्हणजे पावसामध्ये सुद्धा आणि बातम्यामध्ये सुद्धा ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक जाणू लागेल तुम्हाला. जे अल्निनो इतका झालाय, भयान दुष्काळ आहे वगैरे वगैरे, यामध्ये थोडीशी सौम्यता त्या पावसाने जाणू लागेल. आता बघूयात पाऊस कसा आहे आणि कशा पद्धतीचा आहे. हा जो काही अकोला पट्टा आहे, अकोला ते चंद्रपूर मध्य भाग जो आहे, वाशिम, बुलढाणा जिल्हा आणि विदर्भ, इथे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी बरात, काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी वारं काहूर असं वगैरे गोष्टी मिळत. सोमवारी पाण्याचा जो काही जोर आहे ते वाढतो आहे, व्याप्ती कमी आहे. या पाण्यावरती पेरणी करणं हे चुकीचं राहील कारण की मधल्या काळामध्ये थोडा गॅप आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये 6 जून पर्यंत तर कोकणापर्यंत येईल. पण आता खानदेश बद्दल बोलतोय. खानदेशच्या धुळे भागामध्ये जो काही मालेगाव पट्टा आहे, जळगाव पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये वातावरण हे ऍक्टिव्ह होऊन जाईल. पावसाची शक्यता नाहीये. स्थानिक वातावरणासारखा पाऊस असेल किंवा मध्यम असेल, पण सुरुवात मात्र इथून पुढे होत राहील. यांना तारीख जर द्यायची ठरलीच तर 1-2 तारीख अशी आहे, उद्याची नंदुरबार शहादापर्यंत आहे. त्या 3-4 दिवसामध्ये वातावरण सुद्धा असणार आहे. मात्र अमरावतीला, नागपूरला आणि 2-3 जिल्हे आहेत त्याबद्दल वर्धा सुद्धा, हिंगणघाटच्या सुद्धा अनेक भागांमध्ये 1 तारखेपर्यंत, उद्या तुरळक पण 1 तारखेपर्यंत अनेक भाग जे आहेत ते बऱ्यापैकी पावसाच्या रडारवरती येतात आणि परिस्थिती सुधारणार आहे ही आहे. यवतमाळ सुद्धा, कारंजा, लाड, पुसद, डिग्रज या भागामध्ये देखील 2 तारखेपर्यंत पाणी, 1ला काही ठिकाणी 2ला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, वसमत, हिंगोली, नांदेड, बिलोली परिसर, देलगुड, किनवट परिसरात सुद्धा ह्या 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत, उद्या सुरुवात किंवा 1 तारखे संध्याकाळ पाणी येणार आहे. त्याचबरोबर मालेगाव तुरळक ठिकाणी, अहिल्यानगर मोजक्या ठिकाणी, परभणी तुरळक ठिकाणी का होईना पाणी सुरुवात होईल. पण एक मी एवढं खुजून का सांगते, कारण की 2 तारीख फक्त उजळू द्या संध्याकाळपर्यंत. 2 तारखेला मान्सूनच्या बातम्या मला फक्त बदलताना पाहायच्यात आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा. जे आता चालू या 3 दिवसामध्ये जे काही दुष्काळ उठलंय हे दुष्काळ सुद्धा क्षमणार आहे. अशा गोष्टी बऱ्याच आहेत, तुम्हाला ते समजून जातील. आता 2 तारखेपर्यंत पुण्यात तुरळक ठिकाणी का होईना वारे जास्त जोराने वाहतील, पण थोडीफार शीतलहरी, पातळी जी काही गोष्टी कंडिशन आहे तिथून पुढे कंटिन्यू चालू राहील. कंटिन्यू म्हणजे 1-2 दिवस आड, 3 दिवस आड इथे सुरू राहील. आणि ऍक्टिव्ह तुम्हाला सांगतो पावसाची पद्धत कधीपासून स्टार्टअप होणार आहे, पेरण्या कधीपासून स्टार्टअप होणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. बुरहानपूर,
या भागामध्ये बऱ्यापैकी पाणी 2 तारखेला आहे. अकोला बुलढाण्याच्या सोडलेल्या भागामध्ये आतापर्यंत तिथे काही झालं नाही. ह्या 3 दिवसामध्ये ती ऍक्टिव्हिटी वाढेल, म्हणजे 2, 3, 4 तारखेपर्यंत ऍक्टिव्हिटी आहे. जालन्यातल्या मंठा, जालना या परिसरामध्ये रामनगर पट्टी ज्या आहेत, रांजणी पट्टी ज्या आहेत, जिंतूर पर्यंत 2 तारखेपर्यंत कव्हर अप होतील असा अंदाज आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर सुरुवात पाहायला गेली तर बीडचा वरचा पश्चिमेकडील भाग, गडी, मादळ, मोही परिसर, कडाष्टीकडील भाग सुद्धा दिनांक 2 तारखेच्या रडारवरती आहे. मात्र जालन्याचा अनेक भाग, जो भोकरदन जाफराबाद पट्टी मी वारंवार का घेतोय, यांना दिलासा मात्र बऱ्यापैकी आहे. जालन्यापासून तर उत्तरेकडील जाफराबाद पासून तर मौता, वरुड, चिखली, सिंदखेड, राजा, लोणार परिसर, यावेळेस थोडेसे छत्रपती संभाजीनगरचे करमाड हे देखील भाग आहेत आणि कन्नड, सिल्लोडचे देखील भाग 2 तारखेला दमदार हजेरी लावेल. पण याच्यामध्ये पाऊस का देतोय मी, मध्यभाग का पूर्णविराम का सांगतोय, कारण की सगळे लोक तिथे व्हिडिओ पाहायला येतात, पण सगळ्यांच्या अपेक्षा असतात की आमच्या गावाला झालं तर अख्ख्या तालुक्याला झाला. ही सोडून द्या पद्धत ऐकून घेण्याची. ही पद्धत तुम्हाला ह्या 2-3 दिवसात चित्र बदलून जाईल. पण तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करेल की 15 आणि 16 तारीख जी तुम्हाला पेरणीसाठी सांगितलेली त्याच्या आतमध्ये पेरणं करणं हे तुमच्या रिक्षेवरती असेल, कारण की मान्सून हा कधीच 10 आणि 12 तारखेपर्यंत स्थिर राहत नाही. आता हा जो पाऊस आहे उद्यापासून तुरळक, पण 1-2 तारखेपासून वाढ जी होतीये, ह्या पावसाची पद्धत 6 तारखेपर्यंत आहे. त्यानंतर पुन्हा वाढ होईल, पुन्हा कमी होईल. पण 8-9 नंतर जी वाढ होईल ती पेरणीच्या योग्यतेची असेल. 11 किंवा 12 तारखेला पेरणीच्या सारखीची पद्धत सुरू होईल. 15-16 पासून आपल्या पेरण्या स्टार्ट होईल. काही काळजी करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अहिल्यानगरमध्ये काही प्रमाणात, पण नाशिक क्षेत्राचा जो काही भाग आहे यांना जवळपास पुढचे 10 दिवस तरी पाणी, असा ठराविक ठिकाण जर वगळला तर बरेच भाग देखील त्याच्यामध्ये कमी आहेत. नाशिक, पुणे वगैरे भागांना वाऱ्यामुळे, जळगाव, धुळेच्या पश्चिम भागाला वाऱ्यामुळे पाऊस हा कमी राहतो. आम्ही तुम्हाला वारंवार सांगितले की हा भाग जवळपास 1 महिना 15 दिवस वाऱ्यावरती राहतो. यांना कमी ओलीवरतीच पेरण्या कराव्या लागतात. ही पद्धत या भागाची आहे. आता 2 तारखेचं समजून गेलं तुम्हाला. विदर्भ मराठवाड्यामध्ये पाणी स्टार्टअप होऊन जाईल 2 तारखेपर्यंत. याच्यामध्ये जालना, बीड, परभणी हे देखील भाग आहेत. लातूरचा परिसर आहे, पण सर्वदूरची व्याप्ती नाही. खान्देशच्या धुळे परिसरातील उत्तरेकडील भागांना, जळगावच्या भागांना 3 तारखेला बारीक सारीक असा वातावरणाचा सटकारे आहे. बीडला परत 3 तारीख आहे. बीड, धाराशिव पट्ट्याला 3-4 तारीख आहे. वाशिम, बुलढाणा सुद्धा 3-4 तारीख आहेच. आणि मराठवाड्यामध्ये 2 तारखेपासून पूर्ण वातावरण हे टेम्परेचर लॉस करणारं, टेम्परेचर 35 किंवा 36 वरती आणणारं. फक्त पूर्वी विदर्भातल्या चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, नागपूर, अमरावती आणि वर्धा या 5-6 जिल्ह्यांचं टेम्परेचर फक्त थोडं कमी होते. 42 असेल तर 38 वरती येईल, 43 असेल तर 41 वरती येईल, पण कमी थोडं होईल. पण मराठवाड्याचं आणि विदर्भाचं 36 आणि 35 वरती काटा येणार आहे, जो 4 अंश सेल्सिअसने कमी असेल आणि तो वातावरण पोषक असेल. सांगली, सोलापूरसाठी 4 आणि 5 तारीख वातावरणाच्या बाबतीत बदलती आहे. पेरण्याच्या योग्यतेचा पाणी नाहीये, पण एक मान्सूनच्या जो काही केरळमध्ये एंट्री करण्याची काही कंडिशन होती ती झालेली आहे. शासन जेव्हा त्याचा उल्लेख करेल तेव्हा करेल. पण कोकणामध्ये, मुंबईमध्ये 6 तारखेला आपल्या प्रवेशाअंतर्गत मान्सून येणार म्हणजे येणारच. आणि तुम्हाला 2 तारखेपासून याच्यामध्ये हा बदल पाहायला मिळेल आणि तुम्ही ठरवाल की 4 तारखेला कुठे आलाय आणि 5 तारखेला कुठे आलाय. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला काही पुरावे पण देईल. बाकी 4 तारखेला मराठवाडा, विदर्भात पण पाणी आहे. एक 5-6 तारखेपर्यंत चालेल. आणि पहिल्या कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या भागामध्ये सर्वदूर व्याप्ती असणारी कंडिशन, मध्यम, पेंडवणी सगळ्या गावांना घेणारी कंडिशन. 6 जून किंवा 5 जूनच्या मध्यरात्री ही कोल्हापूर, कर्नाटक जवळपास 50% मान्सून व्यापून महाराष्ट्रामध्ये 6 तारखेपर्यंत प्रवेश करेल. तळ कोकणामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी एवढी पद्धत या वातावरणाची आहे. रागाच्या भरात किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी अंदाज दिला नाहीये. तुम्ही 2 तारखेला मला कमेंट करा या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओच्या खाली, आणि पूर्ण क्लायमेट चेंज झालेच असेल. मित्रांनो, मी ह्या व्हिडिओच्या शेवटला होण्याचा आता एवढं सांगेल की 2019 साली तुमच्या भागात वाहुणी पाऊस झाला, त्याच भागाचे 19चे तुम्ही क्लायमेटचे अंदाज पहा. 91% पाऊस सांगितलं होता. अल निनो असं सांगितलं होतं. त्या 2019ला क्लायमेटच्या अंदाजाला सुद्धा तोंडावर पाडलं होतं आणि मुसळधार नदी नाले ओढे पाणी करणारी कंडिशन झाली होती. पण तुम्ही, मला माहित नाही तुम्ही 10 वर्षापासून शेती करताय का 20 वर्षापासून शेती करताय, पण एक पद्धत लक्षात ठेवा, जून आणि जुलै पाऊस हा जेमतेम असतो. अनेक वेळेस बीड असेल, जालना असेल, असे खूप साल आलेत
की पंढरपूरची यात्रा मागे फेरेपर्यंत आपल्याला पाणी बरोबर नव्हता आला. त्या साली सुद्धा नदी नाल्याची कंडिशन झाली होती. 2026 हा टर्निंग पॉईंट आहे आणि ह्या टर्निंग पॉईंटला पुढे चालवून फक्त तुम्ही काल काय खाल्लंय हे आज ध्यानात राहत नाही, हे फक्त ध्यानात ठेवत चला. 5 मार्च रोजी जो काही रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये पण सांगितले की 15 पासून 22 पर्यंत ह्या पेरण्या होतील, 15-16ला ह्या पेरण्या स्टार्ट होतील. आणि पश्चिम महाराष्ट्राला आणि जे काही खांदेच्या बाबतीत सांगितले, तुम्हाला फक्त वारं सुधरून देत नाही, कारण की तुमच्या भागांमध्ये गरमीची लेवल कमी होते, थंड वातावरण होते. पाऊस जर सुरू झाला तर बारीक केसावानी थेंब तुटतात, त्यामुळे तुमच्या पेरण्या त्या टायमिंगपर्यंत लांब निघाली जातात. बाकी मराठवाड्याला विदर्भाला शासनाने आयएमडीनं पाऊस कमी सांगितलाय, याच मराठवाड्याला विदर्भाला कंटाळून टाकली अशी पद्धत परतीच्या पावसामध्ये आहे. बाकी सगळं चित्र समोर मांडलंय. मान्सूनची जी काही सुरुवात आहे, जे कोणी म्हणते की दुष्काळ आहे, फक्त 2 दिवस थांबा. वातावरणाची जी काही चेंजिंग आहे ती चेंजिंग पुन्हा अशी बखारी वातावरणासारखी राहणार नाही. या उद्यापासून सुरुवात होणारी कंडिशन आहे, वातावरण पूर्ण जिल्ह्यातलं चेंज होऊन जाईल. 1-2 तारखेला जी काही पाऊस सुरू होईल, या पावसाच्या नंतर मी तुम्हाला 3 तारखेला असाच 8 वाजता फेसबुकला लाईव्ह येईल, त्यामध्ये तुमच्या कमेंट मी आवर्जून पाहिल. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद. जाता जाता तापमानाबद्दलही बोलतोय की 2 तारखेला संपूर्ण विभागाचं फक्त 4-5 जिल्हे जर आपण कमी धरले पूर्व विदर्भातले, बाकी सगळ्या जिल्ह्याचं तापमान हे नॉर्मल होऊन जाईल. आणि पेरणी संदर्भात माझ्या जे काही भागामध्ये सांगितलंय मी तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये, त्या पद्धतीने वातावरण आहे. आता काही कमेंट आहेत त्याकडे लक्ष देऊयात. नक्कीच आतापर्यंत एकही पाऊस झाला नाही, त्याच्यामुळं वारंवार सांगते माझ्या लाईव्हला येत जाऊ नका. बाकी कोणाची कमेंट. अमरावती चांदूर बाजार तुमच्या भागात ह्या 2 दिवसात पाणी सक्रिय होऊन जाईल. व्याप्ती 40ची आहे, बऱ्यापैकी आहे, तुम्हाला तो दिसेल सुद्धा पडताना. चालेल, जय शिवराय.